तेवढ्यात राजे शिवाच्या दरवाजात आले. त्या पूर्ण असं कुंकुम तिलकामध्ये बोट बुडवलं. अकोलनेरच्या माझ्या मातांनी ऐका, आणि त्या राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून पुढे सरकली. तर तेवढ्यात दरवाजातून आवाज आला, सुनबाई, हो सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. हो सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं. पाय आपटत राजे घरामध्ये निघून ती पोरगी निघून गेली. दुसऱ्याच पोरीने राजांना गंध लावला. राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसले. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या देण्याची पद्धत होती आमच्या देशात. नंतर चहा आला. ऐका ऐका, गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या हातात दिला. पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, आई, का त्या मुलीला वाळू दिलं? का तिचा अपमान केला? का तिला एवढ्या लोकांतून बाजूला काढलं? वाळू द्यायचं की. हो आई, का वाळू दिलं नाही तिला? ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे ना, चाललं असतं की मग. का तिचा अपमान केला बिचारीचा? वाळू द्यायचं की. राजा ती शिवा